नमस्कार मित्रांनो. आज संध्याकाळी खूप भूक लागली होती. पण रोजचं तेच ते खाऊन कंटाळा आला होता. मी फ्रीज उघडला आणि समोर स्वीटकॉर्न दिसले. बस ठरलं. आज स्वीटकॉर्न भेळ बनणार. ती पण एकदम चमचमीत अशी. बरं, चमचमीतवरून आठवलं, आपल्या या चॅनलवर तुम्हाला अनेक चमचमीत असे पदार्थ पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळतील. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर ही स्वीटकॉर्न भेळ बनवण्यासाठी मी आधी मक्याचे दाणे काढून घेतले अशा प्रकारे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे. बटर छान वितळण्यात आलं की त्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे टाकायचे. वाह! कसला भारी सुगंध सुटलाय बटरचा. बरं, मी तुम्हाला फक्त सांगू शकते. अनुभव घेण्यासाठी ही रेसिपी तुम्हाला करून बघावं लागेल. तर आपण इथे मक्याच्या दाण्यांना छान भाजून घेतला बटरमध्ये. तर या दाण्यांना हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बटरमध्ये असा. तर आपले मक्याचे दाणे इथे छान बटर फ्राय झाला आहे बरं का. चला तर मग पुढे वळूया. तर इथे मी एक कांदा घेतला आहे, त्याला चॉपरमध्ये टाकला आहे. त्यानंतर एक टमाटर घेतला आहे, थोडी कोथिंबीर, एक मिरची. तर या सर्व पदार्थांना आपल्याला चॉपरमधून बारीक करून घ्यायचं. बारीक होईपर्यंत एक गोष्ट सांगते. माझी आजी लहानपणी नेहमी मला म्हणत होती की मक्याचे दाणे खात जा, मक्याचे दाणे खात जा. मला अजिबात आवडत नव्हतं मक्याचे दाणे लहानपणी. पण तिने एक दिवस अशीच भेळ करून दिली होती मला आणि तेव्हापासून माझे मक्याचे दाणे फेवरेट झाले. तर तीच ही रेसिपी आहे. अशाच बऱ्याचशा आठवणी आहेत आजीच्या. एक एक शेअर करेल तुमच्यासोबत. चला तर रेसिपीकडे वळूया आपण. तर त्यानंतर एका बाउलमध्ये बारीक केलेले पदार्थ टाकायचे. कांदा, टमाटर, कोथिंबीर, मिरची आणि त्यामध्ये भाजलेले मक्याचे दाणे टाकायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे, चवीनुसार काळं मीठ टाकायचं. तुम्ही इथे साधं मीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर थोडं निंबू पिळून घ्यायचं आणि याला मिक्स करायचं आहे. कसली भारी दिसते ना भेळ. त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे कोथिंबीर पेरायची आहे भेळमध्ये आणि पुन्हा मिक्स करायचं आहे. तर तयार आहे माझ्या आजीची खास रेसिपी. ही रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ती प्रेमाने फक्त माझ्यासाठी बनवली जायची. आता तोच स्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, सूर्य रोज मावळतो पण पुन्हा नव्या आशेने उगवतो. जीवनातही प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीची चाहूल असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.